सगळ्या वस्तू आपल्याला गणपतीच्या डेकोरेशनच्या पाहायला मिळतात। ओमजी नमस्कार। नमस्कार। आणि ए टू झेड वस्तू आपल्या दुकानांमध्ये मिळतात। ट्रॅव्हल्सवर आम्ही श्रीवर्धनकर लिहिलेला आहे। ही ट्रॅव्हल्स आपल्या श्रीवर्धनची आहे। हे डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतंय। पिसाटांचा सुवर्ण गणेश छान फार प्रसिद्ध असे बाकर फुलवाले आहेत। हे सिद्धूजींनी आपल्याला वेगवेगळ्या ऑफर्स या ठिकाणी सांगितलेले आहेत। काय यंदा स्पेशल काय ऑफर आहे? रनिंग लाईट वगैरे सगळं डेकोरेशन रिपेअरिंग विथ सेलिंग दोन्ही आपल्याकडे होते। यावर्षी स्पेशल म्हणजे गाईच्या शेणापासून बनलेले धूपकप नॅचरलमध्ये, त्यानंतर निर्मल्यांपासून बनवलेल्या अगरबत्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या, काजू कटली आहे, मँगो मोदक आहे, मलाई मोदक आहे, केसर मोदक आहे, अंजीर मोदक आहे, अंजीर पेढा आहे, मँगो पोळा आहे। 160 चा हा चिवडा तुम्हाला 120 आणि 130 ला मिळणार आहे। ही गणपती बाप्पासाठी खास आमच्या श्री रामदेव स्वीट मार्ट मध्ये ही ऑफर पाहायला मिळते। उसाचा रस आपण पितोय। इकडे आमच्या जीवनातल्या तन्वी आणि वैभवी दिसते बघा। कुठून आलात तुम्ही? हरिहरेश्वर मधनं आलेला। काय नाव तुमचं? सुयोग मयेकर। सुयोगजी आहेत। सुयोगजी मयेकर खरेदी झाली? हो झाली। आहे ऑफर आहे, ऑफर कोणती आहे? 5 किलो वेपर घेतल्यावर 1 किलो वेपर फ्री। तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माथा। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। गणेशोत्सवाला काही तासच शिल्लक आहेत आणि सगळे आपले कोकणवासीय आपापल्या मायगावी म्हणजेच आपापल्या घरी गणपती उत्सवासाठी सगळेजण आलेले आहेत। आणि आज आदल्या दिवशी म्हणजे आज आहे हरतालिकाचा उपवास आहे आणि उद्या श्री गणेश चतुर्थी। आणि गणेश चतुर्थीला हे सगळे मुंबईकर असो आणि विविध ठिकाणी नोकरी निमित्ताने जे जातात ते खास आवर्जून आपल्या कोकणात मायगावी गणपती उत्सवासाठी येतात। आमचे लाडके सर्वांचे प्रशांत दादा सुद्धा आहेत बघा। आणि प्रशांत दादांचं गाव चिखलप गाव आहे। चिखलप गावी सुद्धा यांचा गणेशोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण आज आपल्याला ही सगळी आमच्या चाकरमान्यांची आणि आमच्या श्रीवर्धनकरांची लगबग पाहायला मिळणार आहे। मी आहे आपल्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये आहे आणि हा सरळ जो रस्ता आपल्याला दिसतोय तो सरळ आमच्या श्रीवर्धनच्या समुद्र किनारी गेलेला आहे। इथून आपण प्रवेश करतो आणि संत शिरोमणी रोहिदास नगर आपल्याला पाहायला मिळते। आणि आमची आज बाजारपेठ खचाखच भरून जी गेलेली आहे। पाऊस आहे बघा, लगातार 2-3 आठवडे पाऊस थांबण्याचं नाव नाही घेत आहे। पण तरी पण आपले श्रीवर्धनकर आज पाहायला मिळणार आहे, कारण का उद्या आपले गणपती बाप्पा सर्वांच्या घरोघरी विराजमान होणार आहेत। सार्वजनिक गणेशोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे आमच्या श्रीवर्धनकरांचा। चला तर वेळ न दवडता बघूया आमचे कोण कोण चाकरमणी आलेले आहेत आणि आपले दुकानं वगैरे बघा फुल खचाखच भरलेले आहेत। आपले राजूदादा पडवळ सुद्धा आहेत बघा खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणाहून बघा, आजूबाजूच्या खेडेगावातनं सुद्धा हे सर्वजण येत आहेत। माझ्याच शेजारी असलेलं आपलं जुनं लक्ष्मी नॉवेल्टी, आपल्याला कलर खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी आमचं जे लक्ष्मी नॉवेल्टी आहे जुनं दुकान आहे। आज आपल्याला सगळे शॉप आणि आमचे सगळे श्रीवर्धनकर जे मायगावी आलेले आहेत ते पाहायला मिळणार आहे। चला तर आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा आणि अजून सुद्धा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। चला तर आपला श्रीवर्धनचा मार्केट पाहूया। आज श्रीवर्धनचं छत्रपती शिवाजी चौक आणि या ठिकाणी ही गर्दी बघा। या ठिकाणी सुद्धा या ट्रॅव्हल्सवर आम्ही श्रीवर्धनकर लिहिलेला आहे। ही ट्रॅव्हल्स आपल्या श्रीवर्धनची आहे। श्रीवर्धन गावातली कुठली आहे? आपली श्रीवर्धन निगडीची। निगडी गावातली 17 सीटर आहे। मी यांचा नंबर आपल्या या व्हिडिओला देणार आहे बघा। ही लगबग आपल्याला सगळ्यांची पाहायला मिळणार आहे। मिठाईचे दुकानं सुद्धा सजलेले आपल्याला पाहायला मिळत आहेतच। छत्रपती शिवाजी चौकातून आपण आपल्या मुख्य बाजारपेठेकडे वळणार आहोत आणि या ठिकाणी विविध दुकाने आपल्याला दिसतील। आपले नाकोडा हे सुद्धा छान जुनं दुकान आहे, नाकोडा नॉवेल्टी। या ठिकाणी सुद्धा विविध वस्तू ए टू झेड वस्तू मिळण्याचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतील। इथे सुद्धा जाऊया आपण। ओम कलेक्शन आहे आणि स्वतः ओम कलेक्शनचे मालक ओमजी धारी आहेत। आमच्या रूपा काकू सुद्धा आहेत आणि या ठिकाणी सगळ्या वस्तू आपल्याला गणपतीच्या डेकोरेशनच्या पाहायला मिळतात। ओमजी नमस्कार। आणि ए टू झेड वस्तू आपल्या दुकानांमध्ये मिळतात आणि सगळं फेमस दुकान आहे आपलं ओम कलेक्शन। एकदा जाऊन बघूया आपण ओम कलेक्शन मध्ये।
छान कोणत्याही वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल आणि इथे आपल्याला राजू काका सुद्धा दिसतात बघा, जय सद्गुरू. बघा छान लाइटिंग पासून विविध डेकोरेशनच्या वस्तू तर मिळतात, पण विविध सीजनल वस्तू सुद्धा या ठिकाणी आपल्याला खरेदी करायच्या असतील तर या ओम कलेक्शन मध्ये येऊन एकदा जरूर भेट द्या. आपल्या छत्रपती शिवाजी चौकातलं हे ओम कलेक्शन आपण पाहिलं. चला या ठिकाणी विविध दुकान, कपड्याची दुकान असो, डेकोरेशनचे दुकान असेल, आमचे जुगराज काकांचं दुकान सुद्धा आहे. प्रशांतजी आहेत. प्रशांतजी नमस्कार, गणपतीच्या शुभेच्छा. चला छान छान दुकान आणि आमचं श्रीवर्धनचं हे मार्केट खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण गीता एम्पोरियम सुद्धा आपण बघूया. आमचं विश्वसनीय दुकान, कपड्यांचं दुकान आणि महिला वर्ग या ठिकाणी आवर्जून येतात ते म्हणजे आमचं गीता एम्पोरियम. गीता एम्पोरियमचे मालक स्वतः भरत शेठ जैन सुद्धा आहेत आणि या ठिकाणी विविध कलेक्शन्स असतात, साड्यांचे कलेक्शन. महिला वर्गांमध्ये फेमस असलेलं दुकान श्रीवर्धनचं गीता कलेक्शन जे आपल्याला पाहायला मिळतंयच. विविध दुकानं पण दाखवणार आहेत, पण बँका सुद्धा आज फुल आहेत बघा. बँक ऑफ बरोडा आपल्याला दिसते. मी या ठिकाणी कपड्यांचे दुकानं तर दाखवतो. यश कलेक्शन या ठिकाणी सुद्धा केव्हाही आलात तर जरूर एकदा या. यश कलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध फॅशनेबल ड्रेस, लेडीज जेंट्स वेअर्स आपल्याला पाहायला मिळतील. यश कलेक्शन आपण पाहिलं. मी जाणार आहे ते म्हणजे बारक्याच्या सलून मध्ये जाणार आहेत, जे सुरेंद्र भोसले माझ्या वर्गाचे वर्गमित्र आहेत. आणि आपलं पिसाट काका यांचं घड्याळांचं शॉप सुद्धा आहे. काकांनी गणपतीचं डेकोरेशन सुद्धा केलंय. जरा थोडक्यात आपण बघूया. छान असं हे डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतंय. पिसाटांचा सुवर्ण गणेश छान, आणि त्यांचे बाप्पा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. उद्या या ठिकाणी विराजमान होणार आहे, छान पूजा होणार आहे, ते सुद्धा आपल्याला विविध व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपला जीवन परिवारातर्फे. चला तर पिसाट काकांचं हा डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळालंच. काका गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. पण आपण चांगलं दिसावं उद्या, छान आपले केस सुद्धा छान असावे, दाढी छान असावी, यासाठी अगदी जुनं दुकान या ठिकाणी आमचे सुरेंद्र भोसले जे सगळ्यांना अविरत सेवा देतात. सुरेंद्रजी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा सर्वांना. आणि छान म्हणजे हे सुरेंद्र भोसले यांचं सांगतो म्हणजे हे घरी सुद्धा सेवा देतात ना, दुकानांमध्ये तर देतात, पण त्यांची पूर्ण फॅमिली आहे. इकडे माझे मित्र सुशांतजी आहेत जे सुरेंद्रचे चिरंजीव आहेत आणि सहयोगजी सुद्धा आहेत या ठिकाणी, आणि विविध आपले ग्राहक जे मित्र आहेत. आणि या साईडला एक कोट आपल्याला पाहायला मिळते. आर नाव दिलेलं आहे, त्याचं नाव आर वरून असेल. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. सुरेंद्र भोसले यांचं हे हेअर सलून पाहिलं आपण. मागच्या वर्षी पाहिलं होतं ते वसंत उपहारगृह जे फार जुनं आहे आणि या ठिकाणी फार गर्दी बघा. अजून आपल्याला मार्केटमध्ये, पूर्ण मार्केटमध्ये जायचं आहे. वसंत उपहारगृह श्रीवर्धनचं विश्वसनीय उपहारगृह जे फार जुनं आमच्या वैभवदादा शेट्टे यांचं वसंत उपहारगृह आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी कर्मचारी वर्ग सुद्धा आपण पाहतोय. प्रसादजी गणेशोत्सवाच्या सर्वांना दादा शुभेच्छा. छान हे उपहारगृह आपल्याला पाहायला मिळालंच. पण श्रीवर्धनची बाजारपेठेमध्ये आता आपण प्रवेश करतोय. वसंत उपहारगृह तर पाहिलं वैभवदादांचं, पण माझे मित्र महेशजी गुरव यांचं श्री समर्थ कृपा इलेक्ट्रॉनिक्स या ठिकाणी विविध डेकोरेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेशजी नमस्कार. नमस्कार. गणपती उत्सवाच्या शुभेच्छा तुम्हालाही आमच्याकडून. काय यंदा स्पेशल काय ऑफर आहे? रनिंग लाईट वगैरे सगळं, डेकोरेशन रिपेअरिंग विथ सेलिंग दोन्ही आपल्याकडे होते बघा. दोन्ही होतात, रिपेअरिंग आणि वहिनी सुद्धा आहेत. वहिनी गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देते. महेशजींना हातभार लावण्यासाठी वहिनी या शॉपमध्ये दररोज येतात. आणि छान असं हे समर्थ कृपा इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. श्रीवर्धनची बाजारपेठ आपल्याला आता पूर्ण पाहायला मिळणार आहे. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. आवर्जून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आमच्या श्रीवर्धनचे शहराध्यक्ष जितेंद्रजी सातनाक आपल्याला पाहायला मिळत आहेतच. गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. जितूदादा आहेत श्रीवर्धन शहराचे हे शहराध्यक्ष, आणि पंडितजी आगरकर हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या. चला तर श्रीवर्धनकर पाहायला तर मिळतात, पण आपल्या खेडोपाड्यातून आलेले हे आदिवासी महिला जे गणपतीसाठी ही जी कौंडाळं वगैरे लागतात, भाजीपाला लागतात, आणि हा केवडा लागतो जो गणपती बाप्पासाठी हा खास मानला जातो, तो ह्या आपल्या श्रीवर्धनच्या आजूबाजूच्या खेडे गावातून आलेल्या या आदिवासी महिला आपल्याला पाहायला मिळतात. आपण तिथे सुद्धा जाऊया. काकू नमस्कार. हे कौंडाळ आहे ना, आणि हे मकराला लावतात ना, बघा हे कौंडाळ आहे. आणि कितीला आहे?
50 रुपये बघा, 50 रुपयाला आहे. आणि खास करून हा केवडा कितीला आहे? तो पण 50 रुपयाला आहे बघा. या छान बघा, ही मेहनत असते त्यांची आणि या सीझनलाच त्यांची ही खरेदी विक्री होत असते. या आदिवासी महिला विविध खेडेगावातून येतात. गणेशोत्सवासाठी लागतो तो म्हणजे श्रीफळ, नारळ. या ठिकाणी नारळ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमचे मित्र बाणकोट गावातून बघा, बाणकोट गावातून आलेले आहेत. नानाजी फुटाणकर आहेत, यांचं हे दुकान आहे. नानाजी, हे नारळ कसे आहेत? 30, 35 आणि 40 बघा. वादळामुळे बहुतेक आमची नारळाची झाडे वगैरे भरपूर पडलेली आहेत, त्याच्यामुळे थोडेफार महाग आहेत. नाहीतर आपल्याला 20 रुपये आणि 10 रुपयात नारळ त्यावेळेस मिळायचा. पण आता हे 40, 20, 30 अशा किमतीमध्ये नाना फुटाणकर यांच्या दुकानामध्ये मिळतात. चला तर ही विविध दुकानं आपल्याला पाहायला मिळत आहेतच. अजून आपण मार्केटमध्ये जाणार आहोत आणि आमचं जुनं चणे फुटाण्याचं दुकान, ते फुटाणकर काकांचं आपल्याला पाहायला मिळतात बघा. हे प्रसाद आपल्याला देत आहेत, साखर फुटाणे देत आहेत. कितीला आहे हे पॅकेट? 40ला आणि हा 50 रुपयाला आहे बघा. विविध पॅकेट्स आहेत. हे फुटाणकर परिवार, अतिशय जुनं दुकान. आम्ही सुद्धा लहानपणापासून या ठिकाणी चणे फुटाणे घ्यायला यायचो. यांचे बाबा असायचे ना, त्यावेळेस बाबा असायचे. आणि चला तर या ठिकाणी नारळ सुद्धा यांनी ठेवलेले आहेत बघा. छान हे बघा, आत्ताच सोललेले हे नारळ आपल्याला पाहायला मिळत आहेतच. फुटाणकर काकांना तर पाहिलं, पण त्यांच्याच शेजारी माझे मित्र प्रवीणजी फुटाणकर यांचं सुद्धा निवासस्थान आहे. वहिनी आज सांभाळतात हे सगळं दुकान. प्रवीणजी फुटाणकर हे गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी ही या वहिनींवर आली. तुम्हाला 2 मुली आहेत ना? एक मुलगी आहे बघा. मुलीची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. प्रवीणजींचा मी फोटो दाखवतो. हे आपले मित्र होते, प्रवीणजी दत्तात्रय फुटाणकर. आणि ते गेल्यानंतर सगळी जबाबदारी 8 वर्ष झाली ना बघा. आणि त्यांनी कुठेही न थांबता खंबीरपणे आपला परिवार ते चालवतात. त्यांना सुद्धा सलाम आहे आणि गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो आपला जीवन परिवारातर्फे. चला तर आपण विविध फळ दुकानं अजून आतमध्ये मार्केटमध्ये, पूर्ण मार्केटमध्ये जाणार आहोत. इकडे आपल्याला विविध दुकानं तर दिसत आहेत आणि आमचे फळवाले दादा हे बघा. दादा कसा आहेस? नमस्कार. गणपती उत्सवाच्या शुभेच्छा. इकडे आपण जातोय, माझे मित्र अमोलजी रणदिवे यांचं फार जुनं दुकान आता नूतनीकरण केलेलं आहे. इकडे काका बसलेले आहेत बघा. मगाशीच मी सांगितलंय की नारळ, श्रीफळ उद्यापासून लागणार आहेत सगळ्यांना. अमोलजी आहेत स्वतः. अमोलजी, आज स्पेशल काय आपल्याकडे गणेशोत्सवासाठी? अगरबत्ती आहे, नारळ आहेत, केळी संपली आता आपली. केळी संपले का? हो. केळी होती, गावठी केळी होती या ठिकाणी, त्या सुद्धा संपलेल्या आहेत. अगरबत्ती आपल्याला दिसतंय, पत्रावळी आहे, पत्रावळ्या सुद्धा आपल्याला खरेदी करायच्या असतील तर या ठिकाणी आपलं रणदिवे अमोल झेरॉक्स आहे. इथे अगरबत्ती आहे आणि हे त्यांचं शॉप मी आपल्याला दाखवतो बघा. फार जुनं दुकान या ठिकाणी होतं आणि आता नूतनीकरण झालंय आणि छान असं दुकान आपल्याला अमोलजींचं पाहायला मिळालेलंच आहे. ही गर्दी बघा, पाऊस आता थांबलेला आहे कारण का भरपूर पाऊस होता. इथे विविध भाज्या आपल्याला, गावठी भाज्या पण पाहायला मिळतात बघा. गावठी भोपळा, अळूच्या वड्या करण्यासाठी अळूची पानं घेऊन या काकू आहेत. हे विविध स्टॉल्स आणि संपूर्ण श्रीवर्धन मार्केट आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. इकडे आपल्याला पपनीस वगैरे दिसतात बघा. दादा, पपनीस कसा आहे? हा पपनीस 250 रुपये बघा. आज किंमत आज 250 रुपये. आणि हा मालुंग आहे ना? हा मालुंगची काय किंमत आहे? 400 बघा. 400, 500 असे विविध आहेत. 300 रुपयाला पण आहे आणि विविध किमती या मालुंगच्या आहेत. आणि इकडे आपल्याला कमळाच्या कळ्या दिसतात बघा. छान बघा. चला तर आपण अजून संपूर्ण मार्केट फिरलेलं नाही आहे, संपूर्ण मार्केटमध्ये जायचं आहे. इकडे सुद्धा या काकू आहेत बघा, पपनीस आणि मालून घेऊन आहेत बघा. संपले काय? संपलेत, कारण आपण सुद्धा थोडा लेट आलेलो आहोत कारण का इकडे भरपूर गर्दी होती असे म्हणतात. पाऊस होता भरपूर. मी जातोय तो म्हणजे श्रीवर्धनचं अगदी विश्वसनीय आणि फार जुनं दुकान, ते म्हणजे आमचं फुलवाले बाकर यांचं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते बघा. विविध सजावटीच्या वस्तू, फुलं, हार मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे फुलवाले बाकर. या ठिकाणी विविध अगरबत्त्या आहेत. यावर्षीचं स्पेशल आपण सुदर्शनला विचारूया. सुदर्शनजी बाकर आपले मित्र आहेत. सुदर्शन, यावेळेस काय स्पेशल आहे तुझ्याकडे? यावर्षी स्पेशल म्हणजे गाईच्या शेणापासून बनलेले धूपकप,
नॅचरलमध्ये. त्यानंतर निर्माल्यांपासून बनवलेल्या अगरबत्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या निर्माल्यापासून बनलेल्या आहेत. त्यानंतर आहे आपले सुप्रसिद्ध पंढरपूरमधले प्रसिद्ध देशपांडे यांच्या अगरबत्त्या आहेत. त्यानंतर आणखी नॅचरलमध्ये जे काय हवं आहे बांबूलेसमध्ये, पंचमुखी बांबूलेसमध्ये येतील. सध्या बांबूलेस हा प्रकार खूप नवीन आहे आणि लोकांना खूप चर्चेत आहे. अशा बांबूलेस अगरबत्त्या येतील. त्यानंतर आणखी नॅचरलमध्ये खूप काही बघा नॅचरली म्हणजेच बघा ॲग्रोच्या वस्तू या ठिकाणी गाईच्या शेणापासून बघा अगदी नावाजलेलं अतिशय जुनं म्हणजेच खेडेगावातून कोणी येतं ते बाकर फुलवाले बाकर म्हणून प्रसिद्ध असलेलं हे दुकान फार जुनं दुकान आपल्याला पाहायला मिळतं. विविध अगरबत्त्या आहेत पण गणपतीच्या सजावटीसाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सुद्धा या ठिकाणी मिळतात. कंट्या हार या ठिकाणी विविध कस्टमर्स आपल्याला पाहायला मिळतात. आपण इथे सिद्धूदादा सुद्धा आहेत, सुदर्शनचे बंधू आहेत हे बघा या ठिकाणी कंठी विक्री करतात. गणपती बाप्पा मोरया. श्वेताजी सुद्धा मदतीसाठी आलेले आहेत. काकू आहेत या ठिकाणी बघा यांची लगबग चालू आहे. विविध कस्टमर्स विविध खेडेगावातले पाहायला मिळतात. संपूर्ण पूजेचे साहित्य बघा सिद्धूने पण सांगितलं की या ठिकाणी ऑल सीझनला तुम्हाला पूजेचे साहित्य मिळतात. गणपती असो, नवरात्र असो, विविध सण असो, पूजेचे साहित्य या ठिकाणी मिळतात आपल्याला. पण इकडे पिशवी सुद्धा बघा बाकर फुलवाले फार प्रसिद्ध असे बाकर फुलवाले आहेत. हे सिद्धूजीने आपल्याला वेगवेगळ्या ऑफर्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. जरूर एकदा बाकर फुलवाले यांच्या या दुकानामध्ये या. विविध ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सुदर्शन बाकर यांचं दुकान आपण पाहिलं. पण या ठिकाणी माझे मित्र आहेत बघा बरडोली या ठिकाणाहून आलेले आहेत. गणपती बाप्पा नेण्यासाठी आलेले आहेत. आता झाली खरेदी? झाली खरेदी आणि गणपतीच्या शुभेच्छा देतो. चला हे आपले व्हिडिओ हे बघतात. विविध खेडेगावातून तर आहेत पण श्रीवर्धनकर पण पाहायला मिळतात. छान विश्वसनीय दुकान आणि माझे मित्र आपल्या गुळदे गावातले माझे मित्र आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात. मुंबई येथे असतात ना, मुंबईला असतात. लक्ष्मी स्वीट मार्ट मिठाई खरेदी करायची असेल मी सुद्धा या ठिकाणाहून नेतो. छान मिठाई असते. आणि आमच्या बापूदादांचं दुकान या ठिकाणी सुद्धा विविध गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू आणि छान जुनं पूजेचं कोणतंही साहित्य घ्यायचं असेल तर आमच्या किरणदादा यांच्या दुकानामध्ये मिळते. किरणदादा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतोय आपण सगळ्यांना. आणि इकडे सुद्धा या साईडला सुद्धा दुकानं लागलेली आहेत बघा. विविध गावठी भाज्या आमच्या श्रीवर्धनमध्ये हे दादा जे बरेच वर्ष खेडेगावातून येतात. दादा कुठल्या गावातून येतात तुम्ही? वडवली ना? वडवलीतनं येतात. आणि इथे आपल्याला काकड्या वगैरे पाहायला मिळतात बघा. काकड्या माझे बाबा सुद्धा या ठिकाणाहूनच भाज्या नेतात. यांच्या ठिकाणाहून बघा वडवलीचे आहेत दादा. आणि दररोज आपले भोसले दादा आहेत, भोसले काका यांच्या ठिकाणी येतात. आणि दादा सुद्धा आहे. दादा शुभेच्छा गणेशोत्सवाच्या. इकडे फळांनी सजलेलं आपलं श्रीवर्धन गाव आणि हे दुकान पाहायला मिळतं आपल्याला. चला तर आपण मार्केटमध्ये जातोय आणि इकडे सुद्धा आपल्याला हाक मारतात बघा. या ठिकाणी सुद्धा वहिनी शहाळ आणि हे केवडा जो लागतो गणपतीसाठी ते घेऊन बसलेले आहेत. भाऊजी आहेत आपले. भाऊजींनी काय आणले आज? भाऊजी काय आहेत आज विक्रीसाठी? काय आपल्याकडे पानं आहेत बघा. आपल्याला विड्यासाठी पानं लागतात. त्याचं दुकान यांनी थाटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि श्रीवर्धनचा अतिशय जुना भैरवनाथ ट्रेडर्स किराणा मालासाठी प्रसिद्ध असलेला भैरवनाथ ट्रेडर्स आपण थोडक्यात बघूया. या ठिकाणी आपण माझे मित्र असतील मयूर शेठ ते सुद्धा आणि दादा आहेत बघा. दादा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आपला जीवन परिवारातर्फे. श्रीवर्धनचं मार्केटमध्ये आता आपण शिरलेलो आहेत बघा. इथे सुद्धा खचाखच गर्दी आपल्याला पाहायला मिळेलच. आपले मित्र निलेशजी सालदूरकर यांच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत बघा. हे सुद्धा दरवर्षी अगरबत्त्यांचं दुकान या ठिकाणी मांडतात. आणि माझी आजी आहे ही बघा. आजी सुद्धा जीवना कोळीवाड्यातून आले. झाली खरेदी? झाली. आणि निलेशजी यावर्षी काय स्पेशल आहे अगरबत्तीमध्ये? अगरबत्ती स्पेशल मेमोरीज ही अगरबत्ती. मेमरीज बघा. मेमरीज ही स्पेशल आहे अगरबत्ती. आणि मंजिरी सुद्धा आले ना. मंजिरी आता होती बघा. मंजिरी सुद्धा आहे. मंजिरी गणपती बाप्पासाठी काका आले का? हिचे काका पुण्यात असतात. येणार आहे ना? हा येणार आहेत. चला नानाजी सालदूरकर यांचं दुकान पाहिलं. पण आपल्याला उद्या उत्सवासाठी सजायचं असेल तर सलून आमचं जुनं सलून
संदीप दादा चाफेकर यांचं हे सलून आपल्याला पाहायला मिळत आहे. दादा आहेत बघा, दादा सुद्धा बाहेरगावी असतो दादा. आणि आपले खास सर्वांचे श्रीवर्धनकरांचे लाडके शिवाजी चाफेकर सुद्धा आहेत बघा. शिवाबाई, पप्पा कुठे आहेत? पप्पा घरी गेले. घरी झाली गणपतीची तयारी? हो झाली. आणि शुभेच्छा सगळ्यांना तुम्हाला देतो. आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. चला, आपला जीवन परिवारातर्फे सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. श्रीवर्धनचं हे मार्केट, ही बाजारपेठ आपल्याला खरेदीसाठी पाहायला मिळतेच. इकडे सुद्धा या काकू आहेत बघा. काकू नमस्कार. आणि माळून घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत बघा. शमी आहे आणि केळी आहेत, गावठी केळी आहेत. हॅलो, केवढा आणला काय रे? बस बघा, काकाने फोनवरून सुद्धा विचारलेला आहे. काकाने विचार, काका तुम्ही कुठले आहे? गाव कोणतं तुमचं? रानवली. रानवली. आणि रानवलीलाच राहता? काय नाव तुमचं? दिनेश मांडवकर. दिनेशजी मांडवकर आहेत बघा. त्यांनी घरी फोन लावून विचारलं केवढा आणलाय का. इकडे सुद्धा आपण जाणार आहोत बघा. इकडे आमचं तोडकर अप्पांचं दुकान आहे, किराणा मालाचं. फार जुनं हे सुद्धा दुकान आहे अप्पांचं. छान. या ठिकाणी सुद्धा विविध पूजेच्या वस्तू सुद्धा मिळतात, पण किराणा मालाचे साठी हे प्रसिद्ध असलेलं आमचं अप्पांचं विठोबा मारुती तोडकर म्हणून फार प्रसिद्ध असलेलं श्रीवर्धनचं हे किराणा दुकान जे पाहायला मिळतंय. आप्पा आहेत स्वतः. आप्पा, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. थँक्यू. चला, आपल्याला आभारी आहोत, थँक्यू दिलेला आहे. आणि आमच्या जीवना कोळीवाड्यामध्ये जायचं असेल तुम्हाला केव्हाही जीवना बंदरवर, तर या ठिकाणी रिक्षा असतात लागलेल्या बघा. इकडे रिक्षा लागलेल्या असतात सगळ्या. आपल्या माझ्या सासूबाई सुद्धा या ठिकाणी असतील का बघूया. मच्छी विक्रीसाठी येतात, नाही आहेत, आपल्या वहिनी आहेत. पण चला, हा मार्केट आपण पाहतोयच श्रीवर्धनचं. कसं वाटतं आपल्याला ते कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. इथे सुद्धा या साईडला फार गर्दी असते. विविध ठिकाणाहून आदिवासी महिला या येतात आणि इथे विक्रीसाठी बसत असतात बघा. आमच्या श्रीवर्धनच्या आहेत बघा. गावठी कढीपत्ता आहे, आळूची पानं आहेत, पपनीस सुद्धा आहे बघा. पपनीस आहे, पपनीस वगैरे घेऊन बसलेले आहेत. इकडे आपण बघूया. आणि ताईने काय आणलं आज? ताई, काय आणलं आज? केवडा आणलेला आहे बघा. गणपती सजावटीसाठी लागतो तो म्हणजे केवडा. इकडे महालून सुद्धा आपल्याला दिसतंय. पण कृणाली ताई सुद्धा आहे बघा. आपल्या निकिताची मैत्रीण आहे कृणाली. आणि काय घेते? जिबूड. जिबूड घेते बघा. जिबूड कसा दिलाय आज? कसा आहे जिबूड? 100 रुपये, 200 रुपये बघा. 100 रुपये आणि 200 रुपये. आणि कृणालीचा चिरंजीव, काय नाव तुझं? वेद बघा. वेद आहे. कृणाली चिबूड खरेदी करते. मार्केटमध्ये आलेलो आहोत आपण. दुपारची वेळ झालेली आहे. आमच्या वहिनी दिसतात बघा, आषाढी गौरीमध्ये छान नाचलेल्या आहेत. झाली खरेदी बघा. श्रीवर्धनचं मार्केट पाहायला मिळतंय. आतमध्ये आपण जाणार आहोत. आणि इकडे नवीन दुकानं झालेले आहेत. इकडे बघा, गणेशोत्सवासाठी विविध वस्तू आपण खरेदी करतोयच. सलून पण पाहिलं, पण या ठिकाणी आपल्याला लागतात ते म्हणजे पादत्राणे आणि विविध चप्पल, बूट्स यांचं एक नवीन दुकान दिसतंय. हबीब फुटवेअर म्हणून नाव आहे. नमस्कार. गणपती उत्सवाच्या शुभेच्छा सगळ्यांना. आणि विविध व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा. लेडीज जेंट दोन्ही आहे ना? दोन्ही आहे बघा. पुन्हा एकदा यांचं व्हिडिओ आपण व्यवस्थित पुढच्या व्हिडिओमध्ये काढणारच आहोत. पण विविध दुकानं पाहायला मिळतात. पण या ठिकाणी सुद्धा, कुठून आलात तुम्ही? वडगर पांगळोली बघा. वडगर जे श्रीवर्धनच्या बाजूचं खेडेगाव आहे त्या ठिकाणाहून हे आलेले आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला खरेदी करायची असेल विविध ब्रँडेड वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा. हबीब फुटवेअर म्हणून हे नवीनच झालेलं शॉप आपल्याला पाहायला मिळतंयच. गणपती उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतोय. इथे विविध बुटं सुद्धा आहेत आणि किड्स साठी लागणाऱ्या या सगळ्या फुटवेअर्स आपल्याला पाहायला मिळतात लहान मुलांसाठी. चला तर, हे छान दुकान आपल्याला हबीब फुटवेअर पाहायला मिळालेलं आहे. मार्केट आपण पाहणार आहोत. आतमध्ये अजून मार्केटमध्ये आपल्याला जायचं आहे. तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला बनवून राहा. हबीब फुटवेअर पाहिलं, पण स्वीट मार्ट सुद्धा या ठिकाणी छान छान फुललेले स्वीट मार्ट आहेत. दादा काहीतरी आपल्याला दाखवत आहे. हां, हे काका आहेत, केळीवाले काका आहेत. हे सुद्धा भरपूर जुने आहेत आमचे काका. भरपूर जुने आहेत. केळी घेऊन बसतात. इथे महिलांची लगबग असते ती म्हणजे बांगड्या परिधान करण्यासाठी बघा. बघा महिलांची बघा. आज हरतालिका आहे आणि उद्यापासून गौरी गणपती बसणार आहेत. गणपती बाप्पांची लगबग आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपल्याला खरेदी करायची असते ती म्हणजे गणपती बाप्पासाठी मिठाई.
विविध मिठाईचे दुकानं श्रीवर्धनमध्ये आहेत. तसंच आमचं श्री रामदेव स्वीट मार्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या सुद्धा आहेत बघा. काय आज काय स्पेशल आहे तुमच्याकडे? ऑफर आहे. ऑफर आहे खास गणपतीसाठी. काय ऑफर आहे? 150 रुपये चिवडा आणि 130 रुपये वेफर पॅकेट. 120 रुपये म्हणजे 130 रुपयाला. आणि रेग्युलर कितीला मिळतो? 160. 160 ला. बघा 160 चा हा चिवडा तुम्हाला 120 आणि 130 ला मिळणार आहे. ही गणपती बाप्पासाठी खास आमच्या श्री रामदेव स्वीट मार्ट मध्ये ही ऑफर पाहायला मिळते. रामदेव स्वीट मार्टचे हे मालक प्रोप्रायटर्स आपल्याला पाहायला मिळतात. गणपती बाप्पाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. चला तर आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ही ऑफर्स मिळवण्यासाठी जरूर एकदा आपल्या श्री रामदेव स्वीट मार्टला भेट द्या. आमचं जुनं हबीब कॉम्प्लेक्स पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. हबीब कॉम्प्लेक्स आमच्या या लईकचं दुकान आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे सगळ्या जणी बसत असतात. फार जुनं आहेत. आमच्या आजी सुद्धा आहेत बघा. आणि भोपळा वगैरे काळा भोपळा म्हाळूंग या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि दादांचं भिजेचं दुकान माडिक दादांचं आहे दुकान. चिरंजीव आहेत त्यांचे. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. विविध कडधान्य आपल्याला खरेदी करायचे असेल तर श्रीवर्धनच्या बाजारपेठेमध्ये माडिक यांचं हे दुकान आहे. फार जुनं दुकान आहे हे. इथे सुद्धा आपल्याला काकड्या दिसतात बघा. छान काकड्यांचं ढीक पडलेलं आहे आणि गावठी कारली. आणि ह्या बघा आमच्या काकू आहेत बघा. काय काय आणलं आज? आज काय काय? केवडा पण आहे बघा. केवडा पण आणलाय त्यांनी. केवडा कसा देता तुम्ही? 100 रुपये 200 रुपये. 100 रुपये 200 रुपये. तिकडे 50 रुपये आहे. हो ते काय ते फुललेलं नाही. फुललेले नाहीत बघा. वेगवेगळे असतात फुललेले नसतात. आणि इकडे सुद्धा या काकू बसलेले आहेत बघा. आज गावठी केळी आणलेले आहेत. केळी कसा डझन आहे? 50 रुपये. 50 रुपये डझन आहे. स्वस्तात आहे. 50 रुपये डझन. आणि इकडे बघा ह्या ताई दिसत आहेत. आणि तुम्ही काय आणलं आज? अरे वा पपनीस आणलेला आहे. हे बघा पपनीस आणले. पपनीस कसं दिलाय? 250 रुपये. पण पपनीस तर दिसतं आपल्याला. पण इकडे आपल्याला केळीची पानं ही बघा. केळीची पानं दुर्वा गणपती बाप्पासाठी लागतात. आणि छान शुभेच्छा तुम्हाला. इकडे सुद्धा फार जुनं आमचं हे दुकान किराणा मालाचं पाहायला मिळतंय. या साईडला सुद्धा जाऊया. माझे मित्र प्रशांतजी गुरव आहेत जे आपल्याला हाक मारत आहेत. आणि काका आहेत. काका गणेशोत्सवासाठी जांभूळला जातात. आज हॉटेल बंद आहे का? दुपारनंतर बंद आहे. दुपारनंतर बंद आहे. मगाशी पाऊस भरपूर होता. काकांचं बघा या ठिकाणी हॉटेल आहे. फार जुनं हॉटेल आहे. चला तर आपल्याला ही गावठी भाज्या कौंडाळ हे बेल सुद्धा पाहायला मिळतंय बघा. शमी दुर्वा बघा या काकू आहेत. सगळ्यांनी घेऊन आलेल्या आहेत. आणि आमच्या वजगरे कुटुंबाचं मी मगाशी सांगितलं वजगरे कुटुंबांचं हे फार जुनं. आम्ही दळण घ्यायचं असेल आम्हाला तर या दळणासाठी बघा हे सुद्धा आहेत. शुभेच्छा गणपती बाप्पाच्या. आणि फार जुनं आहे. मी लहानपणापासून या ठिकाणी यायचो. ही त्यांची गिरण आहे. मध्ये काही इलेक्ट्रिक सर्किट झालं होतं. या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं होतं. त्याच्यामुळे ह्यांनी नूतनीकरण केलं इथे. पण काय म्हणतात दादा आपल्याकडे मसाले पण मिळतात ना? सगळीकडे ऑर्डर प्रमाणे पुरे ऑल इंडिया मध्ये आपण सर्व पाठवतो. ऑल ओव्हर इंडिया मध्ये पोस्टनी कुरिअरनी सर्व सुविधा आहे आपल्याकडे. सगळीकडे सुविधा आहेत बघा. इकडे त्यांचं ऑफिस आपल्याला पाहायला मिळते. ऑफिस आहे आणि इकडे मसाल्याची गिरण आहे. तिथे मसाल्यांची गिरण ते करतात. आणि CCTV आपल्याला दिसत आहेत. फार जुनं आहे वजगरे कुटुंबांचं. 57 वर्ष झाले. 57 वर्ष झाले बघा. 57 वर्ष झालेलं आहे. चला तर मार्केटमध्ये आपण आता शिरलेलो आहे आतमध्ये. इकडे आपण जाऊया. उसाचा रस त्या साईडला दिसतोय. आणि फार आमचं भाजी मार्केट सावित्रीबाई फुले भाजी मार्केट. आमची ताई आहे इकडे बघा. ताई काय आणलंस? पपनीस वगैरे आहे बघा. ताईकडे पपनीस आहे. इकडे ताई बघा काय देते. अरे वा खरंच ही गोसेवा केली पाहिजे. फार म्हणजे ही ताई फार मेहनत घेत असते. मी दररोज तिला बघतो की विविध भाज्या ह्या घेऊन येतात. इकडे आपले काका आहेत बांद्रे काका. माळून घेऊन आहेत बघा. काका काय माळून आहे ना? आणि भाज्या आपल्या मळ्यातनं काय आणल्यात? फक्त माठ आहे बघा. माठाची भाजी गणपती बाप्पासाठी लागतेच आपल्याला माठाची भाजी. आणि कशी जोडी दिली? 50 रुपये. आणि माळून कसं आहे? 200 रुपये. आणि आमच्या काकू आहेत ह्या बघा. आळूची पानं कशी जोडी दिली पानांची? 20 रुपये जोडी. स्वस्तात आहे बघा. आळू वड्या करायच्या असतील तर या ठिकाणी 20 रुपये जोडी आहे. मी मगाशीच सांगितलं ही ताई फार मेहनत घेते.
म्हणजे सकाळी इथे येते भाजी वगैरे घेऊन आणि म्हणजे फार मेहनत घेत असते, गावठी भाज्या विकत असते या ठिकाणी. आमच्या पारितोषची आई सुद्धा आहे आणि या सुद्धा फार जुन्या आहेत आपल्या मार्केटमध्ये पहिल्यापासून. केळी तर आणतात, केळी नारळ हे आणतात गावठी. श्रीवर्धनची बाजारपेठ तर पाहतोय, पण मला सुद्धा तहान लागलेली आहे. आपण उसाचा रस घेऊया आपण इथून. उसाचा रस बघा, छान आवाज येतोय घुंगरांचा. आणि पूर्वी एसटी स्टँडवर गेल्यानंतर ह्या घुंगरांचा आवाज यायचा, पण आता सर्वत्र बघा उसाच्या रसासाठी या घुंगरांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ही बाजारपेठ पाहणार आहोत, पण प्रथम आपण उसाचा रस घेऊया. उसाचा रस आपण पितोय. इकडे आमच्या जीवनातल्या तन्वी आणि वैभवी दिसते बघा. चला तुम्ही पण या. छान उसाचा रस आहे, बर्फ नाही मी टाकलेला आहे याच्यामध्ये. चला तुम्ही पण या उसाचा रस पिण्यासाठी. चला, उसाचा रस तर आपण प्यायलेला आहे आणि श्रीवर्धनची ही बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते बघा. छान पाऊस सुद्धा पुन्हा एकदा आला होता. आणि रियाज काका आहेत बघा, रियाज काका धनसे आमचे बाबांचे मित्र आहेत. काका गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. आणि फार जुनं दुकान आहे. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद दिलेला, धन्यवाद. बघा काकांनी धन्यवाद दिलेला आहे. पण छान बघा, त्या काळापासून बघा आमच्या छान म्हणजे जुने म्हणजे बाबांचे खास मित्र आहेत रियाज काका. चला तर रियाज काकांचं दुकान पाहिलं, पण आपलं फ्रुट्सचं दुकान ज्या ठिकाणाहून मी फळं खरेदी करतो ते आमच्या या दादांचं दुकान बघा. केळी, सफरचंद, विविध फळे आता आपल्या गणेशोत्सवासाठी लागणार आहेत. आणि अगदी विश्वसनीय असं फ्रुट्सचं दुकान जे बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दादा आपल्याला बोलवत आहेत तिकडनं. पपई, सफरचंद, विविध फळे आपल्याला पाहायला. आपल्या सगळ्यांना माझ्याकडून गणपतीची हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना भरभराटीचा राहू द्या आणि सर्वांना लाभाचा राहू द्या. माझं नाव आहे सईद फकी श्रीवर्धन. सईद फकी बघा, सईद भाई आहेत आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी. छान ही दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. मी आवर्जून जातोय तो म्हणजे आमचे अनंतराव फुटाणकर यांच्या दुकानात जातोय. अगदी हे सुद्धा फार जुनं आहे दुकान. चणे फुटाणे या ठिकाणी मिळतात. आनंदजी आहेत. आणि मागच्या वेळेस आपण यांची स्पर्धा पाहिली होती ती म्हणजे नारळ फोडीची. आणि त्या ठिकाणी दिव्यागर येथे जी स्पर्धा झाली त्यामध्ये प्रथम क्रमांक, दिव्यागर मध्ये द्वितीय क्रमांक आला ना, आणि अलिबाग मध्ये प्रथम क्रमांक, अलिबाग चौल येथे त्यांना प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळाली होती. आणि इकडे बघा दादा हा नारळ विकण्यासाठी बसलेला आहे. नारळ कसा आहे? 100ला 3 आहे. चला, अनंतरावांचं हे फार जुनं चणे शेंगदाण्यांचं आणि फुटाण्यांचं दुकान आपण पाहिलं. इथे विविध दुकानं पाहायला मिळतात. मार्केट खचाखच भरलेलं आहे बघा. आणि ताई आहे, रेखा ताई आहे आपली बघा, वडापाव वगैरे खात आहेत. आणि मच्छी विकून झाली वाटतं. मच्छी झाली बघा. मच्छी विक्रीसाठी आपल्या बाजारपेठेमध्ये येतात. माझी ताई आहे, रेखा ताई आहेत. इकडे सगळ्याजणी आपल्या सासरवाडीतले सगळेजण पाहायला मिळतात. आणि दादांचं पण सुद्धा छान जुनं दुकान आपल्याला पाहायला मिळतं. हा बघा, छान ही दुकानं पाहायला मिळतात. आणि आमच्या दुधा शेठचं संगम स्वीट्स मार्ट्स ज्या पाहायला मिळत आहे, इथे सुद्धा विविध खेडेगावातून स्वीट्स खरेदी करण्यासाठी येतात. स्वतः मालक दुधा शेठ या ठिकाणी आहेत, संगम स्वीटचे मालक आहेत. आणि स्पेशल काय आपल्याकडे आज? काजू कटली आहे, मँगो मोदक आहे, मलाई मोदक आहे, केसर मोदक आहे, अंजीर मोदक आहे, अंजीर पेढा आहे, मँगो पोळा आहे. बघा, विविध मोदक आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. आणि छान स्पेशल ऑफर सुद्धा यांनी या दुकानांमध्ये ठेवलेला आहे. काही ऑफर्स आहेत का आपल्या दुकानामध्ये? आहे, ऑफर आहे. ऑफर कोणती आहे? 5 किलो वेपर घेतल्यावर 1 किलो वेपर फ्री. 5 किलो वेपर्स बघा या ठिकाणी ऑफर्स आपल्याला पाहायला मिळाले. 5 किलो वेपर्स जर तुम्ही खरेदी करताय तर 1 किलो वेपर्स तुम्हाला फ्री मिळतात. संगम स्वीट्स मार्ट्स आपण पाहिलं. आणि या ठिकाणी आपल्याला विविध भाजी मार्केट सुद्धा पाहायला मिळतात बघा. भरपूर श्रीवर्धनकरांची आणि आमच्या चाकरमान्यांची ही लगबग आपल्याला खरेदीची पाहायला मिळत आहे. आमचे काळे काका आहेत, यांचं हे सुद्धा भाजीचं फार जुनं दुकान पाहायला मिळत आहे. सचिन सुद्धा खरेदी करण्यासाठी आलेलं आहे बघा. छान विविध किराणा माल, भाजी मार्केट, डेकोरेशन, फळांची दुकानं सुद्धा पाहायला मिळत आहेत. दादा सुद्धा आहेत आपले बघा. छान ही दुकानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीवर्धनचं आमच्या राजा मापुसकर यांचं हे शॉप आपल्याला पाहायला मिळत आहे.
अगदी सगळ्या वस्तू मिळण्याचं हे ठिकाण आपल्याला राजा माफुसकरांचा पाहायला मिळतंय. माझं भाजी खरेदी करण्याचं हे फार जुनं दुकान. आमचे काका या ठिकाणी पूर्वी असायचे. पण छान हे मार्केट आपल्याला कसं वाटतं आमच्या श्रीवर्धनकरांचं जरूर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. छान छान दुकानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाऊस आता थोड्या वेळापूर्वी येऊन गेला आणि आता थांबलेला आहे. संततधारा वाहत आहेत आणि या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे आमच्या श्रीवर्धनचा मच्छी मार्केट. मच्छी मार्केट दुपारची वेळ झालेली आहे. मगाशी सांगितलंय गणपती बाप्पासाठी लागतात ते म्हणजे श्रीफळ. फार जुनं दुकान या ठिकाणी आहे. हे घेऊन बसतात. कसे आहेत नारळ? 30 रुपये 25 रुपये 30 रुपये 25 रुपये 50 रुपये विविध नारळ या काकांकडे मिळतात. फ्री पण आहे. फ्री पण आहे. काय ऑफर आहे? हा फ्री आहे. 100चे एक फ्री. 100 रुपयाचे नारळ तुम्ही घ्याल तर एक नारळ फ्री काका देणार आहेत. बघा ही ऑफर्स गणेशोत्सवासाठी त्यांनी ठेवलेली आहे. बघा या ठिकाणी पपनीस सुद्धा दिसत आहेत आणि खास नारळांचं स्पेशल दुकान यांचं असतं. पूर्वी त्या ठिकाणी होतं ना, त्या ठिकाणी होतं आणि आता या ठिकाणी बाजारपेठेमध्ये त्यांचं हे दुकान पाहायला मिळते आपल्याला. चला विविध दुकानं पाहायला मिळाले. इथे सुद्धा आपण विचारूया या काकांना. काका कुठून आलात तुम्ही? दांड्यावर श्रीवर्धन दांडा. आणि मुंबईला असता का? मुंबईला असतात. बघा श्रीवर्धनचा दांडा कोळीवाडा जो पाहायला मिळतोय. विविध श्रीवर्धनकर पाहायला मिळतात आपल्याला. हे सुद्धा बघा आपल्याला. कुठून आलात तुम्ही? मुंबईत. आणि गाव कोणतं आहे? श्रीवर्धन. कुठे राहता श्रीवर्धन मध्ये? चौकर पाकाडी मध्ये. बघा मुंबईकर आज आपल्याला. माझे मित्र गोरक्ष भगत सुद्धा आहेत. बघा सगळेजण आलात काय? गणपतीसाठी सर्व ऑल फॅमिलीला घेऊन आलेले आहेत. सगळेजण आहेत. सगळ्यांना आपण विचारणार आहोत. इकडे सुद्धा हे दादा दिसत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? आमचं सायगाव. सायगाव. बघा आज खरेदी करण्यासाठी गणपतीची तयारी. काय नाव आपलं? अतुल दाभोळकर. अतुल दाभोळकर. बघा दाभोळकर म्हणजे गवळवाडीतले आहेत. हे सायगाव गवळवाडीतले आहेत. हळूहळू संध्याकाळ होईल आणि गर्दी ही वाढत जाईल. आपले दादा सुद्धा दिसत आहेत. जसवली गावातले आहेत आणि श्रीवर्धन मध्येच राहतात हे आणि गावी जाणार आहेत गणपतीसाठी ना. तुमचं नाव काय पूर्ण? माझं प्रमोद कदम. प्रमोद कदम. आणि कुठलं गाव तुमचं? आमचं कोंडविल गाव आहे. बघा कोंडविल गाव आहे. कोंडविल गावातले चुकून दसवली गाव सांगितलं होतं. आणि शुभेच्छा देऊया यांना आपण गणेशोत्सवासाठी. विविध दुकानं सजलेली आपल्याला पाहायला मिळालेत. भाई सुद्धा आहेत. बघा भाई झाली खरेदी? चालू आहे खरेदी. आणि हे दादा सुद्धा आहेत. दादा नमस्कार. चला तर हे दुकान आपण पाहताय. विविध लोकांना आपण विचारतोय. इकडे सुद्धा दादा नमस्कार. कुठून आलात तुम्ही? मुंबईत आलेले आहेत. आणि श्रीवर्धन मध्ये कुठे राहता? निगडी काठीचे आहेत. बघा निगडी काठीचे आहेत ते. चला खरेदी चालू आहे. काकू सुद्धा केवढा घेऊन बसलेले आहेत. दुर्वा खरेदी चालू आहे. इकडे सुद्धा या दादांना विचार. दादा नमस्कार. कुठून आलात तुम्ही? हरिहरेश्वर मधनं आलेले आहेत. काय नाव तुमचं? सुयोग मयेकर. सुयोगजी आहेत. सुयोगजी मयेकर. खरेदी झाली? हो झाली. खरेदी झालेली आहे. चला तर इकडे काका आपल्याला बोलत आहेत. काका नमस्कार. काय नाव तुमचं? माझं महेंद्र राणे. वडशेत वावे गाव आमचं. वडशेत वावे. हा गणपतीसाठी आलोय खरेदीला बाजारासाठी. बघा वडशेत वाव्याचे आहेत आपले सावंत जे आहेत त्यांच्या गावातले आहेत. वडशेत वाव्याचे आहेत. आणि झाली खरेदी? हो खरेदी झाली. भाज्या पूजेचे साहित्य वगैरे खरेदी करतायत. हो मुंबईहून आलो. चला तर गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देते तुम्हाला सुद्धा. हे सगळेजण आपल्याला पाहायला मिळतात. विविध ठिकाणाहून आलेले आजूबाजूच्या खेडेगावात ना खास करून आमच्या श्रीवर्धन मध्ये येतात आणि खरेदीसाठी येतात. हे दादा सुद्धा आपल्याला दिसतात. दादा नमस्कार. काय नाव आपलं? संदीप पेडामकर. कुठले गाव? नाशिकवरून. नाशिकला राहता? नाशिकला. आणि श्रीवर्धन मध्ये कुठे राहता? कसबा पेठेतले आहेत आपल्या श्रीवर्धनच्या. छान हे चाकरमणी आणि आमच्या श्रीवर्धनकर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या आदिवासी महिला आपल्याला पाहायला मिळतात. इथे सुद्धा खचाखच किराणा मालामध्ये भरलेली गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आभूषणं वगैरे काही कटलरी पाहिजे असेल तर इथे सुद्धा फार गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अशी विविध दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. बघा इकडे सुद्धा आपल्याला दादा दिसतोय. बघा दादा केव्हा आलायस? आम्ही आलोय परवा आलाय. बघा परवा आलेला आहे दादा. चला इकडे सुद्धा काही खेडेगावात येतात. नमस्कार. कुठून आलात? सतीजवाडी. कुठे असता? मी मुंबईला असतात. बघा सतीजवाडीतनं आलेले आहेत. आज सुद्धा दिसतोय आपला मित्र.
विविध ठिकाणाहून आलेले आपले श्रीवर्धनकर, आजूबाजूच्या खेडेगावातून आलेले सगळे जण आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आज. पावसाने आता सुरुवात केलेली आहे. मंगेची शिगवण सुद्धा आहेत बघा. श्रीवर्धनची बाजारपेठ पाहायला मिळते आपल्याला. ही गजबजलेली अशी आमची श्रीवर्धनची बाजारपेठ जी पाहतोय आपण. गणपती बाप्पा मोरया आपल्याला पाहायला मिळालं मार्केट. आपला मित्र सुद्धा दिसतोय बघा, दोंडगल्लीतला मित्र आपला. गणपतीचा हा उत्सव उद्यापासून सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा आपला जीवन परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे आमच्या श्रीवर्धनचं हे मार्केट, श्रीवर्धनची बाजारपेठ. पाऊस तर चालू आहे बघा. पावसाने तर आठवडाभर म्हणजे आठवडा नाही 2 आठवडेभर धो आपल्या सगळ्या कोकणवासियांनाच नव्हे तर महाराष्ट्राला धुवून काढलेला आहे. पण पावसात सुद्धा ही गर्दी आमच्या श्रीवर्धनकरांची ही लगबग आपल्याला पाहायला मिळाली. आमच्या श्रीवर्धनचं मार्केट आपल्याला कसं वाटलं? ही बाजारपेठ, फुललेली बाजारपेठ बघा. विविध ठिकाणाहून आलेले आमचे चाकरमणी असो आमचे श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळाले. आपल्याला हा व्हिडिओ पाहून कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आणि असेच आमचे पारंपरिक सण तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. नारळ कसा आहे? 100ला 3.